यवतमाळ नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवरून नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याची घटना समोर आली आहे। अतिक्रमण कारवाई दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष यांची भेट घेतली। यावेळी दोन्ही बाजूंमध्ये तीव्र वादावादी झाल्याने वातावरण चांगलेच तापले। बैठकीदरम्यान नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांनी कथितरित्या माझ्या केबिनमध्ये येण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल केल्याचे सांगितले जात आहे। या वक्तव्यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्यात खडाजंगी उडाली। दरम्यान संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे। मात्र भाजपाच्या काही नगरसेवकांनी व्हायरल होत असलेला व्हिडिओ अपूर्ण असून तो दिशाभूल करणारा असल्याचा दावा केला आहे। घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आणि पूर्ण घटनाक्रम समोर आल्यानंतर सत्य परिस्थिती स्पष्ट होईल असे मत व्यक्त करत संबंधित प्रकरणाची सखोल पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। आम्ही तुमच्याकडे अरे तुम्हाला भेटायला आलो ना, आम्ही तुम्हाला बोललो काही मग काही झालं नाही ना। काय काय दाखवलं काय दाखवतो आम्ही प्रेमात बोलतो तुम्ही जर तुम्ही सांगा ना, आम्ही तर तुम्हाला भेटायला आलो ना, आम्ही तुम्हाला भेटायला आलो। अरे बा आम्हाला भांडायचं नाही आहे, तुम्ही का भांडायचं, तुमच्यात का भांडायचं आम्हाला सांगा ना। तुम्ही या शहराचे नगराध्यक्ष, आम्ही भांडून काय करणार तुमच्यासोबत, आम्ही आमच्या समस्या घेऊन आलो ना। मॅडम ने काय म्हणलं, फक्त दोघं जण निवेदन का दोघं जण थांबा, काय दोघं जण कारण तर सांगा मला। आम्ही आहे ना म्हणून आम्ही बोललो का, शब्द बोललो का तुम्ही? एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ताई आदेश ताई, तुम्ही एकदम सुशिक्षित बरोबर आहे, तुम्हाला या सगळ्या गोष्टी आम्ही काय चुकीचं बोललो सांगा तिला म्हणतो काही बोललो नाही। तुम्ही दोनच आणा म्हणून राग आला माणसाला। आम्ही तुम्ही जा मला गेलो, अरे ही कॅबिन तुमची नाही मॅडम, ही जनतेची कॅबिन आहे। तुम्ही हे विसरले, तुम्ही जनतेतून नगराध्यक्ष झालेले आहे बरोबर आहे। आमचा तुमच्यावर राग नाही आहे। स्पीकर वगैरे घेऊन कॅमेरा स्टार्ट करून तुम्ही त्या संदर्भात आले, बरोबर आहे तुमचं काम? नाही नाही, तुम्ही तसा समज करून घेऊ नका। आम्ही तुम्ही बिलकुल गैरसमज करू नका। आम्ही शिवसाहेब नव्हते, तुम्ही दिसल्यामुळे तुमच्याकडे आलो। आम्हाला अशी अपेक्षा होती की पहिले तुमचं स्वागत करा, का तुम्ही चांगल्या नगराध्यक्ष आल्या, निवडायला काम चांगलं करा, आम्हाला काही अपेक्षा नाही। हे राजकारण करणार बिलकुल नाही आम्ही। तुम्ही चांगले काम करा, चांगले करा। त्यांना सांगायचं होतं आणि त्यांना अतिक्रमण जे निघत आहे ना, त्याच्यामध्ये काही लोकांची तक्रारी होत्या की गरिबांवर अन्याय होता, मोठ्यांचं तर आपण अतिक्रमण काढून नाही राहतो, अध्यक्ष मोठा ना आपण काढत आहे, आम्ही सांगितलं काढताना सगळ्यांच काढणं चालू आहे। पण कसं असते, जनतेची भावना जेव्हा असते तेव्हा विरोधी पक्ष म्हणून एक आमचंही असतं, एक हे असते तुमच्यापर्यंत त्या भावना आल्या पाहिजे लोकांनी, ते देण्यासाठी तुमच्याकडे आलेले। आता इथे जे आहे ते तुम्ही तालुका अध्यक्ष आहे, तुम्ही शहर अध्यक्ष आहे, तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या पदावर आहे, त्या सगळ्यांची इच्छा असते की अध्यक्ष या नात्याने तुम्हाला भेटावं। तुम्ही दोन म्हणाल तर त्या दोन मध्ये ते कसे ठरवेल की एक जण कलेक्टर दोन जात नाही आणि बाहेर चांगला संदेश पण नाही त्यांना, त्याच्यासाठी तुम्हाला काय म्हणतात सांगतात त्यांना तरी सांगितलं, पण त्यांची इच्छा नव्हती तसं करायला। त्यांना म्हटलं भेटू नका, जाऊ द्या आपण बाहेरच्या बाहेर टाकून देऊ। नाही नाही तसं नाही ताई, तसं नाही। हे काही दुसरे आहे का, आपल्याच गावच्या आपल्याच नागरिक आहे, मग आम्ही तुमच्या तुम्ही आमच्या आहे। अतिक्रमण म्हणजे 12 महिने चालणार, फक्त एकच म्हणावं। बरं आता एक लक्षात घ्या, तुम्ही आता हे सोडून द्या, हे काँग्रेसच्या तुम्ही बीजेपीच्या, एक ऍज अ नागरिक म्हणून समजा जे गावातून अतिक्रमण काढत आहे, काही लोकांचे काय ठेवत आहोत आपण सांगा ना। काही लोकांचे फोन आहे, काही लोकांचे काय ठेवत आहोत आपण, सगळ्यांचेच कारण ताई। गरीबाच्या आपण काढत आहोत, दुसऱ्याच्या आपण तसे ठेवत आहोत। मग अतिक्रमणात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काढा असं। आणि काही लोकांचे हे जे ठेले ठाले आहे समजा, आपल्या जेसीपीने सगळे खराब केले, गरीब लोक आहे, त्याचा तुम्ही विचार करता असा, तुम्ही त्याला नोटीस द्या, काय असं ते करा, फक्त एवढंच नाही का गरीबाचं नुकसान झालं नाही पाहिजे। तुमच्या कोणत्याच चांगल्या कमाले आमचा कोणताच काँग्रेसचे लोक विरोध करणार नाही, ठीक आहे। फक्त एवढंच, सर्वांना समान न्याय द्या, बाकी काही विषय